मी कोमल तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहे सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की झाडांचा पूर्ण नाश झालाय आणि इतकं आभाळ आले नाही इकडे, काही सांगू लय आभाळ आले. कारण की पाऊस पण खूप आहे इकडे आणि पाऊस काही उघडायचं नाव पण घेत नाही आणि काहीच नाही. तर हे बघा, यांनी ना झाडांना काहीतरी औषध लावलंय, पूर्ण नाश झालाय झाडांचा. हे बघा, याला ना छोटे छोटे नारळ आले होते आणि ते बघा कसं झाले. आणि हे दिसतंय का, पूर्ण सुकले आणि एवढे एवढे छोटे छोटे नारळ आले होते, पण ते नारळ पण आता सध्याला काही नाही आहेत. आणि हे बघा, इथे पण हे मोहर आले, इतकं छान आले ना. तर कीड लागली होती याला, तर ह्यांनी ना त्यांना आहे ना औषध लावले. मी तुम्हाला दाखवते यांनी काय लावले, पण माहिती नाही यांनी काय लावले ते. मी काही विचारलं पण नाही आणि मला माहितीच नाही यांनी काय लावलंय ते काय नाही. आणि इकडं तर विचारू नका, इतके गुलाब आलेत, इतके गुलाब आलेत ना. ते गुलाब आले माझ्या पाठीमागे दिसतात ना तुम्हाला. हे बघा किती गुलाब आलेत, खूप गुलाब आलेत. आणि ह्या गुलाबांना पण रोग पाडल्यासारखं झालं होतं. आणि अक्षरशः बघा, यांनी नाही हे नारळाच्या झाडाला ना माहिती नाही काय लावलंय. तर हे नारळाचं झाड तर तुम्हाला माहिती आहे ना. तर हे बघा, चॉकलेटी कलरचं काय माहिती काय लावलंय, पण असं हे होतं पावडर सारखं होतं. पाणी टाकलं मग पूर्ण असं ब्रशने लावले आणि शक्यतो काही ठिकाणी तर हातानेच लावले त्यांनी. हे बघा, ह्या पण नारळाच्या झाडाला आहे ना तेच केले त्यांनी, इथं पण तेच लावले. आणि ह्या आंब्याच्या झाडाला पण आणि ह्या लिंबाचं तुम्ही बघा, इतकं लिंबूनी झाड भरले नाही, हे गज झाड भरले. कारण की याची आम्ही ना मागच्या वेळेस कटिंग केली होती, अक्षरशः लिंबूनी झाड भरले. हे बघा, तुम्ही म्हणता काय खोटं बोलते का, तर खोटं बोलून मला तर काय भेटणार नाहीये. हे बघा, तुम्हाला दिसत असेल पूर्ण काटा लागला हाताला, पूर्ण लिंबानी झाड भरलंय एक गज. आणि मग हे आम्ही ना थोडंसं जास्तच मनावर घेतलं, कारण की मग झाडांचं नुकसान होत होती ना, पूर्ण कीड लागली. पूर्ण गज झाड आहे ना लिंबूंनी भरले. तिला काय सांगितलंय त्या पोरीला? हा, त्या पोरीला कुठं पाठवलं? इथं कारल्याच्या वेलाला पण आहे ना कारले येत होते, पण कारले छोटे छोटेच होते आणि ते पण कारले पिवळे पडत होते. म्हणून छोटेच कारले मी इथं तोडून घेतले, म्हणजे कसं जेणेकरून ते कारले पण पिवळे पडत होते ना. म्हणून आता माहिती नाही कारलं का पिवळं पडतंय, कारण की मोठे कारले नव्हते. कुणी म्हणत होतं गावरान कारलं आहे, म्हणून छोटेच कारले इथं तोडून घ्या. पण लय कारल्यांचा नाश झाला, इथं तोडले नाही. म्हणून आम्हाला वाटलं होतील मोठे मोठे, म्हणून आम्ही तोडलेच नाही. पण छोटे असतानाच ते पूर्णपणे पिवळे पडले, म्हणून मग मी छोटे होते तेव्हा जेव्हा नजर केली तेव्हा काढून घेतले. हे नाही काढले, हे बघा असे पिवळे पडत होते. पूर्ण नाश झालाय कारल्याच्या वेलाचा पण. तिथं पण त्याला पण थोडीशी कीड लागल्यामुळे ना त्याचा पण थोडासा नाश झाला. मग इथं 5-6 कारले निघाले होते, काढून घेतले, म्हणजे कसं नाश होणार नाही. म्हणजे उगाच नाश होतो ना, त्याच्यामुळे मग काही इथं 5 कारले निघाले होते. पण माहिती नाही त्याला पण कीड लागली का काय कारल्याला. पण आळ्या वगैरे तर काही नव्हत्या, पण तरी पण कारल्यानं पिवळं पडत होतं, काही समजत पण नव्हतं. म्हणून मग हे बघा, असं कारले ना असे पूर्णपणे, आता किती छोटं कारले तरी पण किती पिवळं पडले. माहिती नाही असं कारले छोटे असतानाच का पिवळं पडतात. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि वेल तर पूर्ण फुलांनी भरला होता, पण तरी पण छोटे छोटेच कारले येत होते आणि ते मोठे होत नव्हते. छोटे असतानाच कारले पिवळे होत होते. तर हा माझा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून